ठाकरेंनी काँग्रेसला वाटेला लावलं। बारामती पोटनिवडणुकीमध्ये ठाकरे पवारांच्या पाठीशी। सुनेत्रा पवार यांना उद्धव ठाकरे यांनी समर्थन दिल्याची सूत्रांची माहिती। समर्थन मागण्यांसाठी सुनेत्रा पवार यांचा मातोश्रीवर संपर्क। उद्धव ठाकरे यांच्या समर्थनासाठी उपमुख्यमंत्री पवारांचे प्रयत्न। काँग्रेस पोटनिवडणूक लढवण्यावर ठाम। बारामती आणि राहुरीसाठी काँग्रेस उमेदवारांची घोषणा लवकरच। सुनेत्रा पवार भूमिका बदलणार। आयोगाला लिहिलेलं पत्र मागे घेण्याची माध्यमात चर्चा। भोंदू खरातवर नाशिकमध्ये आणखी एक गुन्हा। भोंदूने कांदा व्यापाराची फसवणूक केल्याचा आरोप। नाशिकमध्ये आणखी एक वासनाकांड। उद्योजकांकडून 100 महिलांचं शोषण झाल्याचा आरोप। संशयित आरोपी रवींद्र एरंडे पोलिसांच्या ताब्यात। मुंब्र्याचं नाव मुंब्रा देवी करणार। इस्लामपूरप्रमाणे मुंब्र्याचं करणार नामांतर। मुंब्र्यातील जाहीर सभेमध्ये नितेश राणे यांची घोषणा। मनसेचे पुण्याला 3 संपर्क प्रमुख। संभाजीनगरसाठी नांदगावकर तर देशपांडेंकडे रायगडची जबाबदारी। अनेक दिवस रखडलेली मेट्रो अखेर धावणार। 5 स्थानकांची मेट्रो 6 एप्रिलला सुरू होणार। गुलाबराव पाटील आणि संजय राऊत भेटीची चर्चा। लग्नात झालेली भेट केवळ नैमित्तिक। गुलाबरावांची भूमिका। नांदेडमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे। सदा गँग आणि साईलाला गँगमध्ये राडा। रुग्णालयामध्ये जाऊन केली एकाची हत्या। एकूण 3घांचा मृत्यू। माढ्यातील अंजनगाव खेळोबा गावातील वाद मिटला। शिवरायांच्या पुतळ्याचं स्थलांतर करणार। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केलं होतं ठिय्या आंदोलन। दिंडोरीमध्ये कार विहिरीत कोसळून 9 जणांचा मृत्यू। रात्रीच्या सुमारास एक विहिरीमध्ये कोसळली कार। सर्व मृत प्रवासी दिंडोरी तालुक्यातल्या इंदोरे गावचे रहिवासी। अकोल्यामध्ये डिझेलचा अवैध साठा जप्त। निळ्या रंगाच्या 5 टाक्यांमधील एकूण 750 लिटर डिझेल जप्त। बोरगाव हद्दीतील कोलंबी शेत शिवारातली घटना। चांदवड तालुक्याला पावसानं झोडपलं। काढून ठेवलेला कांदा पूर्णपणे भिजला। पंचनामे करून भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। वीस दिवस उलटूनही संगमनेर ऍसिड हल्ला प्रकरणातील आरोपी सापडेना। पोलिसांकडून संशयित आरोपीचं रेखाचित्र प्रसिद्ध। आरोपीची माहिती देणाऱ्याला 2 लाखांचं बक्षीस जाहीर। वर्धेच्या आर्वीमध्ये 5 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार। संतप्त नागरिकांकडून आरोपीला चोप। आरोपी गंगाधर धुर्वेला पोलिसांनी केली अटक। भंडाऱ्यामध्ये 15 दिवसात 3 जणांवर वाघाचा हल्ला। हल्ल्यामध्ये 2घांचा मृत्यू। एक महिला गंभीर जखमी। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। समरजित घाटगे लवकरच भाजपात। पश्चिम महाराष्ट्रात भाजपची मोर्चे बांधणी सुरू।